इराणचा इस्रायल आणि अमेरिकेला इशारा, ड्रोन्सचा व्हिडिओ केला शेअर। इराणकडून शाहिद 136 ड्रोनचा व्हिडिओ शेअर। इराणचे इस्रायलच्या राजधानीवर हल्ले, जेरुसलेम मधील पॅलेस्टाईनच्या हॉस्पिटलवर डागलं मिसाईल, तर सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील सर्व सेवा बंद। जेरुसलेम शहरात इराणकडून ड्रोनद्वारे हल्ला। इस्रायलचा इराणच्या राजधानीवर सर्जिकल स्ट्राईक, तेहरानमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त। आयडीएफने जारी केला व्हिडिओ। कुवेतकडून मोठी चूक, इराणचं समजून अमेरिकेचं लढाऊ विमान पाडलं। क्षेपणास्त्र यंत्रणेत बिघाड झाल्यानं झाली कुवेतची चूक। लढाऊ विमान पाडलं तरी अमेरिकेचा पायलट सुरक्षित। इराणच्या सनंदाज शहरावर अमेरिका इस्रायलचा भीषण हल्ला। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या येथील मुख्य तळावर जोरदार हवाई हल्ला। मुख्यालयाची इमारत उद्ध्वस्त। लेबनॉनमधील अतिरेकी संघटनेकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले, इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर। लेबनॉनची राजधानी बेरूत आणि हिजबुल्लाच्या तळांवर भीषण हवाई हल्ले। खामेनेईंनी मला 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, मी खामेनेईंना मारलं नसतं तर खामेनेईंनी मला मारलं असतं। ट्रम्प यांचं वक्तव्य। इराण इस्रायलमधील युद्धाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका, बंदर वाहतूक बंद झाल्यानं द्राक्ष आणि कांदा निर्यात ठप्प। जेएनपीटी बाहेर अडकले कांद्याचे 150 कंटेनर। आंबा निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता। इराण इस्रायल युद्धाचा भारतीयांना फटका, युद्धामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले। दुबईमध्ये सर्वाधिक भारतीय अडकले। भारत सरकारकडे सुटकेसाठी मदतीची याचना। इराण इस्रायल युद्धाचा मुंबई आणि पुण्यातील विमानसेवेवरही परिणाम। मुंबई विमानतळावरील 127 विमानं रद्द। लंडन, न्यूयॉर्क, शिकागोला जाणारी उड्डाणं रद्द। पुण्यातून दुबई आणि अबुधाबीला जाणारी विमानसेवा बंद। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक। सीएसएमटी स्टेशन समोर आंदोलन। एप्स्टीन फाईल, अमेरिकेसोबत व्यापार कराराला विरोध। शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत बुधवारी निर्णय होण्याची शक्यता। बुधवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती। जय पवारांकडून व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ शेअर। रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर झोपल्याचा व्हिडिओ पोस्ट। रोहित सिंग यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी। पंढरपूर कॉरिडॉर विरोधात पंढरपुरातील व्यापारी आणि नागरिकांचा मोर्चा। मंदिर परिसर बंद ठेवत कॉरिडॉर बाधित रस्त्यावर। नागपुरातील एसबीएल कंपनीतील स्फोट प्रकरणी 9 जणांना अटक। कंपनीच्या मालकासह 21 जणांवर गुन्हा दाखल। नागपूर ग्रामीण पोलिसांची एसबीएल कंपनी विरोधात मोठी कारवाई। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण। दर्शन रांगेतील भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण। भाविकांना दर्शनाची प्रतीक्षा असताना मिळतोय लाथाबुक्क्यांचा प्रसाद।